हो 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 थांब. किती बोलतेस? बायको आहेस का आला आवरे बोलशील? अगं नाही जेवलं, जेवत बसलो असतं तर ट्रेन निघून गेली असती, मग काय केलं असतं? ट्रेन आत्ता मला कळलंय अर्धा तास ट्रेन लेट आहे, मी आता जेवता. अगं तू फोन ठेवशील तर मी जेवीन ना. ठेव फोन. चला बायकोने काही दिलं डब्यान बघूया. वा 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 जाम भारी वाजत, जाम भारी येते रे. काही दिली डब्यान बघू. वा तूप न साखर न पोली. सकाळी सकाळी 5:30ला उठून माझी बायको तुंप न साखर न पोली देते म्हणा. वा झाला आता मस्त खाऊया रे, जाम भारी. चला चला चला. जेवायच्या आधी श्लोक बोलायला पाहिजे का नको? बापरे. श्लोक बोलायला पाहिजे. चला. वदनी कवली घेता नाम घ्या श्री हरी. भगवान के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, भगवान के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे भगवान के नाम पे दे दे बाबा, जीसस के नाम पे दे दे बाबा, भगवान के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे बाबा. भगवान भला करेगा, भगवान के नाम पे दे दे बाबा. काका काका भूक लागली, आम्हाला खायला द्या ना काका. साहेब साहेब या गरीब भिकाऱ्यांच्या पोटात टाकायला काहीतरी द्या साहेब. तुम्ही भिकारी आहात? साहेब 10 दिवस झाले काय खाल्लं नाही साहेब, काहीतरी खायला द्या साहेब. अरे वसाऱ्या तुझ्याकडे बघून असं वाटतंय 10 वर्ष ब्रेक न घेता तू खातो साईज वसाऱ्या. साहेब असं बोलू नका साहेब, अंगाळू आहेत ते. अंगालू? हो साहेब. हे काय अंगालू? काही पण खाल्लं तर अंगाला लागतं लगेच, त्यांच्या अंगाळू आहेत. अरे मग तुझ्याकडे बघून तर तू डबल अंगालू दिसते साहेब. आहे साहेब, मी पण आहे म्हणूनच सांगते, 5-5 मिनिटांनी भूक लागते साहेब मला. साहेब काहीतरी खायला द्या ना साहेब. साहेब फक्त गोड देऊ नका, मला शुगर आहे. डायबिटीज आहे. भिकाऱ्याला शुगर पण आहे? अरे कुठला भिकारी आहे ह्यो? साहेब द्या ना खायला, द्या ना साहेब खायला. हे बघा तुम्ही खायला द्या, त्याशिवाय आम्ही इथून नाही नाही जाणार जाणार, सर. साहेब. भूक लागली आहे. अरे ऐक ना, माझ्याकडे काय नाही तुम्हाला द्यायला रे. काहीतरी द्या. साहेब काहीतरी द्या ना. त्या डब्यात काय आहे, साहेब? डब्यात काय आहे या? ए, डब्यात काही नाही. डब्यामध्ये ते माझ्या बायकोने तुंप आणि साखरने पोली दिली. सर नेहमी नाही मिळत आम्हाला पोळी बिळी खायला साहेब. माझ्या बायकोकडे बघा, ती 10 दिवस झाले फक्त स्पॅगेटी खाते. काही माझी पोरगी 15 दिवस कॉन्टिनेंटल खाते फक्त साहेब. तिच्या ताटात फक्त येतं यॉर्कशायर लॅम्ब पॅटीस, बाकी काय येत नाही साहेब. कधीतरी पोळी खायला मिळते म्हणून आम्ही अरे मला. वसाऱ्यानं तुम्ही जे काय बोललाय ना ते मी पाठ करून सुद्धा बोलू शकत नाही. अरे आवरे तुम्ही काय काय ऑर्डर देता, माझी पोली तुम्हाला पाहिजे वसाऱ्यानं. अरे कोण आहात तुम्ही? तुम्ही इकडून जा, चला निघा इथून इकडं. मी काय नाही देणार तुम्हाला. साहेब साहेब असं करू नका साहेब, ती तूप पोळी द्या खायला. हो साहेब. माझ्या मेंदूच्या डेपामिनला पण कळलं की तुमच्या डब्यात पोळी आहे साहेब. हो साहेब. आता जर मी ते गिळंकृत नाही केलं ना तर माझा मेंदू माझा निषेध करेल साहेब. वसाऱ्यांनो माझ्याबरोबर स्किट करायचं असेल ना तर मला कळेल असं बोलला, नाही तर तुझ्या निश्चित बरोबर तू स्किट करता इकडून. नाही साहेब साहेब, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी सांगते ना तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगते साहेब. आम्हाला फक्त खायला द्या काहीतरी साहेब अरे, प्लीज. पण तिच्याकडे बघा, पोरीकडे बघा, कशी आशेने बघते बघा, कसा चेहरा रापलाय बघा तिचा उन्हातानात फिरून. हिच्याकडे बघा. अरे हा जो ग्लो दिसतोय ना हिच्याकडे, असं वाटतंय लय प्रोटीन आणलंय हिने, माहितीये काय? मशरूम वर पोचल्यासारखी वाटते. खरं आपल्याला चेहरा तर मांजा आहे. अरे असं वाटतं की भाकरी ऐवजी कोळशावर मनच भाजलाय, अच्छा माझा चेहरा आहे. आणि तुम्ही सांगता हिचा चेहरा, अरे हिचा चेहरा तर ग्लो आलाय वाचारानो. नाही साहेब आम्ही खरंच भिकारी आहोत साहेब. साहेब, अरे तुम्ही एक काम कर, भिकारी आहे ना, अरे भिकारी लोक पैसे बिसे मागतात, गाणं बिनं बोलतात, मग आम्ही गाणं- किती देणार? पण- गाणं म्हणतो ना. गाणं म्हणतो. 1 2 3 स्टार्ट. Shining in the sailing sun like a pearl upon the ocean. Come and feel, oh heal me. Shining in the sailing sun like a pearl upon the ocean. Come and feel me, oh heal me. अरे कुठले गाणे पंगा पिल्ली पिल्ली पंगोली, असं गाणं असतात काय?
ते लोक कशी मागतात भीक माहितीये काय? परदेसी परदेसी जनानी मुझे चोर की परदेसी मेरे यारो वतन बना मुझे चोर जाना एक तू अरे वा थँक्यू आम्ही भिकारी आहे, आम्हाला पैसे पाहिजे, आम्ही भिकारी आहे. अरे वाचरे कुठले भिकारी आहे तुम्ही? जाडे लोदे मादल्याचे भिकारी असतात काय? आय खरंच आहे साहेब साहेब आम्ही जन्माने भिकारी नाही आहे साहेब, मग आम्ही नंतर भिकारी झालो. म्हणजे साहेब आम्ही ना आधी मेहनत करून खूप पोट भरायचो. अरे वसारीनं खूप मेहनत करून पोट भरायचं असं काहीतरी असतं डायलॉग. मी ना साहेब मोठा कॅरेक्टर पकडतो सोडते मगाची करत तसंच कर म्हातारे. साहेब मी ना रशीवर चालायचो साहेब, रशीवर. हो आणि मी त्या आगीच्या रीग मधून उड्या मारायचे साहेब. खरंच माझे चिरंतन डॅडी आणि मोनिका मम्मा खरंच हे सगळे खेळ खेळायचे. काय नाव चिरंतन डॅडी मोनिका मम्मा. अशी नाव आहेत तुमची ना बाई? तुझे नाव? विदिशा. बेटा अरे ही नाव अशी भिकाऱ्यांची नसतात नाव. नाही काका, आमची पहिलेपासून हीच नाव आहे. माझे मम्मी पप्पा आहेत ना, हे सगळे खेळ खेळायचे आणि आमचं पोट भरायचे. पण एक दिवशी चिरंतन डॅडला एक आजार डिटेक्ट झाला. हालात बदल गए, जज्बात बदल गए काका. कुठला आजार झालाय? मॅनिक्युबर सोलायसिस डायजेरिया. मॅनिक्युबर सोलायसिस डायजेरिया. अरे असल्या भिकाऱ्याला आजार असतो तरी काय? कुठल्या भिकाऱ्याला असा आजार असतो रे? साहेब खरंच आहे, माझे खरंच? रिपोर्ट खोटं नाही बोलत माझे साहेब. रिपोर्ट हे बघा. साहेब रिपोर्ट बघा. मला सारखी औषधं घ्यावी लागतात साहेब, हो साहेब सारखी सारखी औषधं घ्यावी औषधं लागतात. घ्यावी लागतात त्यांना. मला चक्कर येते, माझं जरा प्रेशर चेक करते का? बीपी चेक कर. वेळेचं भान नाही राहत तुम्हाला, सिरियसली. ठीक आहे. हा येस, काही काळजी घेण्याची टेन्शनच नाही. म्हणजे काही नाही, सगळं ओके, सगळं ओके ना? ओके, ओके सगळं ओके काय अरे चक्कर आल्यावर तुम्ही हे चेक करायची मशीन तुमच्याकडे आहे? अरे मला चक्कर आली तर बायको माझ्या हातावर साखर देते, एक टपली मध्ये त्याला कामावर जा. साहेब आम्हाला खायला द्या काहीतरी अरे साहेब. पण माझ्याकडे गयच नाही तुम्हाला थोडस खायला द्या द्या. ना साहेब, थोडस द्या ना. अरे नाही ना, थोडे बडे माझ्याकडे नाही, ते थोडस माझ्यासाठी माझ्या बायको. ते थोडं आम्ही तिघं वाटून घेतो. नाही, काका, नाही. तुमच्याकडे थोडस आहे ना, अरे ते नाही. द्या बघू आम्हाला. अरे नाही माझ्या डब्यात तू. आम्ही ते थोडं वाटून घेतो. अरे मन माने अरे तुम साखरने पुली मन. चांगलं आहे मग. अरे म्हणजे आता मी काय खाऊ? बरं वाटलं, बरं वाटलं. माझ्या बायकोने मला खा. पाणी द्या ना, पाणी. विदिशा पाणी दे मला. हे घ्या. विदिशा व्हॉट इज दिस? किती वेळा सांगितलं अनहायजेनिक पाणी नाही वापरायचं, आपली बॉटल आहे ना. सॉरी चिरंतन. सॉरी काय आता, सॅनिटाईज कर हात पटकन. ओके सॉरी, आय एम सो सॉरी. एक सॅनिटाईज करा. आहे माझ्याकडे. सर मगाशी पोली खाताना विदाउट सॅनिटाईजर गप्पा खाल्लं, आता नुसता बाटलीला हात लावला तर सॅनिटाईज. आणि तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक एक बॉटल आहे सॅनिटाईजची. अरे अक्का करोना गेला, मी एक बाटली विकत घेऊ शकलो नाही. मी दुसऱ्याला बोलायचं, ए थोडे मेरे को देऊ ना, ऐसा मेरे को हात करणे का थोडं असं व्हायचं. तुमच्याकडे एक एक सॅनिटायझरची बाटली तुम्ही साहेब, ठेवता. रस्त्यावर राहतो आम्ही, काळजी घ्यायला लागते आम्हाला. आता कोरोनाच्या काळात मी पुपिटर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते 10 दिवस. 12 लाख खर्च आला. तब्येत महत्वाची, केला खर्च. 12 लाख केला मी बायकोसाठी केला खर्च, म्हटलं नंतर भीक मागून कमवू आपण. 12 लाख खर्च केला. एसी रूम मध्ये ठेवलं होतं साहेब. अरे कुठले भिकारी आहेत तुम्ही लोक? तुला 12 लाख कोविड चिठ्ठी एसी मध्ये? हो काका, आणि ना कोविड मध्ये खूप खर्च झालाय आमचा. आम्हाला तो रिकव्हर करायचा आहे. तुमच्याकडे काही पैसे म्हणजे आम्हाला द्यावेसे वाटले तुम्ही देऊ शकता. अरे तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, माझ्याकडे कशाला मागता? मी नाही माझ्याकडे नाही, पैसे. साहेब, द्या ना. अरे, अल्ला, नाही, अल्ला, माझ्याकडे देतो ना, पैसे. काका. अरे माझ्याकडे कॅश बीस नाही अरे वाचाऱ्यांनो. कॅश आहे मम्मा, ते त्यांना ते स्कॅनर. QR कोड देते मी, थांब. हे घ्या. साहेब हे scan याच्यावर करा. स्कॅन स्कॅन करून द्या. अरे काय एरी झाली का तुमच्याकडे? टॅब आहे, या. टॅब आहे तुमच्याकडे वाचाऱ्यांनो. मला तुम्ही भिकारी वाटत नाही. नाही, नक्कीच नाही, बघा. साहेब. कोण आहात तुम्ही मला सांगा? साहेब हे बघा, आमच्याकडे आमचं ऑथराइज भिकाऱ्याचं कार्ड पण आहे साहेब. हे बघा. आयडिया. भिकाऱ्याचं आयडेंटिटी कार्ड सुद्धा आहे तुमच्याकडे? हे बघ. भिकाऱ्याचं आय कार्ड आहे तुमच्याकडे? हो साहेब.
आम्ही ऑथराइज भिकारी आहे ना, आम्ही बेगर साहेब रजिस्टर्ड आहोत. कुठला बोगर साहेब कुठला? बोगर साहेब नाही काका, बेगर साहेब. म्हणजे डिप्लोमा, डिग्री, ग्रॅज्युएशन ज्यांचं पूर्ण झालेलं असतं आणि त्यांना नोकऱ्या नाही मिळत काही काही लोकांना, अशांसाठी ते ऍप आहे. हा साहेब, तिथं ऑथराईज केलं ना की सगळं होऊन जातं. आता ही इंजिनियर आहे, मी इंजिनियर आहे, ही पण इंजिनियर आहे, पण आम्हाला नोकऱ्या मिळत नव्हत्या साहेब. 10-15 हजारात काय ठेवलंय, म्हणून आता मी बेगर साहेबमध्ये ऑथराईज झालोय. आम्ही आमची सगळी कमाई ॲपला देतो आणि मग ॲप त्यांचं कमिशन काढतं आणि मग GST ऍड करून आम्हाला देतो. आम्हाला ते तुम्ही लोक GST पण भरता? ते 20 लाखाच्या वरती इन्कम जातं ना, तर ते भरावं लागतं. आणि काय साहेब ना, त्या बदल्यात ना आम्हाला बेगर साहेब अख्खी फॅसिलिटी पण देतो. बाबा सिक्युरिटी. आम्हाला सिक्युरिटी देतं. आम्हाला इथून कोण हकलवू शकत नाही. आमच्या गाड्यांसाठी पार्किंगसाठी जागा पण दिली आहे. ठेवलेली असते. अरे वसून तुमच्याकडे गाड्या पण नाही? ती हो कधी? साहेब. अरे तुम्हाला लाज वाटत नाही तरी तुम्ही भिका मागता वा साऱ्यांनो? अहो साहेब, काय करू, नोकरी करून पैसे एवढे 10-15 हजार मिळतात म्हणून आम्ही हे केलंय. आता आम्ही बेगर्स ऍप मध्ये रजिस्टर करून आम्ही कोट्यावधी रुपये कमवतो आणि आम्हाला स्वाभिमान आहे, आम्ही बेगर्स ऍपचे ऑथराइज भिकारी आहोत. जय बेगर साहेब. जय बेगर साहेब. मी पण जय बोलतो. मला हे कुठं आहे तो डाउनलोड करायचं मला सांगा. तो बोगर साहेब काय आहे तो? तुम्हाला व्हायचं? मला व्हायचंय. तुमचं शिक्षण किती आहे? 7वी पास. किमान ग्रॅज्युएट पाहिजे, इंजिनियर पाहिजे, डॉक्टर पाहिजे, गेला बाजार UPSC MPSC किमान अटेम्प्ट केलेलं पाहिजे. मोठे बेगर साहेब पोहतात. अरे चला मास्टर्स तरी पाहिजे. चला, ए तर आपण तिथे मागू, चल. तिकडे जरा. नाही तर काय, तिथे जाऊ, चला. Shining in the sun like a pearl upon the ocean, come on, feel.